प्रियंका, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचा 2025 चा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला असून यात विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे। सिंचन, कृषी, वाहतूक, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि नागरी विकास यासह अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधींची तरतूद करण्यात आली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ ICAI CA अक्षय गुल्हाने सर। आज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। या मुलाखतीत आम्ही अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींचं विश्लेषण, त्याचा जनतेवर होणारा प्रभाव आणि राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार प्रियंका मॅडम। सर, महाराष्ट्राच्या 2025 च्या अर्थसंकल्पाचे मुख्य स्वरूप कोणते आहेत आणि त्याची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? नक्कीच या आजच नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मेन 5 गोष्टी ज्या आपल्या ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने अनाउन्स केल्यात त्या म्हणजे कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सशक्तीकरण आणि प्रौढ प्रयोजन या मेन मूलभूत गोष्टी होत्या, ज्यावर आजचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प निश्चित केला गेला। महाराष्ट्राच्या 2025च्या अर्थसंकल्पाचा एकूण जर आकार आपण विचार करण्यात आला तर 6.12 लाख कोटी रुपये इतका तो यावेळेसचा बजेट आहे। यात ज्या मी 5 गोष्टी सांगितल्या त्या व्यतिरिक्त उद्योग चालना याबद्दल पण खूप चांगलं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। यात मुख्य वैशिष्ट्य जर बघायचे झालेत तर सिंचन आणि जलसंधारणासाठी खूप मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे। सोबतच बांधकाम आणि वाहतूक प्रयोजनासाठी पण गुंतवणूक करण्यात आली आहे। अच्छा, मग कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लस IoT याचा वापर आपण कृषी क्षेत्रात कसा करू शकतो त्याबद्दल पण प्रयोजन आणि बजेट अलोकेशन प्रॉपर करण्यात आलेलं आहे। सोबतच राज्याच्या महसुलात कशी उन्नती होऊ शकते, कशी उद्धार होऊ शकतो त्यात खूप सारे पॉइंट्स आहेत, ते आपण डिस्कस करूच आता मुलाखतीत। माझा दुसरा प्रश्न की सिंचन क्षेत्रातील मोठ्या घोषणा जसे की नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, वैनगंगा नदीजोड प्रकल्प, जो वैनगंगा नळगंगा प्रकल्प म्हणून ओळखला जातो, याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या शेतीला कसा फायदा होईल? नक्कीच, आता जे प्रकल्प आपण सांगितलेत तर या प्रकल्पाचा नक्कीच जल संपादनाकरता, बॅलन्स करण्याकरता आपल्या राज्यातला खूप मोठा फायदा होईल। जसं नारपार गिरणा जे नदीजोड प्रकल्प आहे त्यात बेसिक नाशिक, बुलढाणा या क्षेत्रात जवळपास 50,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार। दुसरं वैनगंगा नळगंगा प्रकल्प जो आपण बघितला, यामुळे विदर्भ पट्टा जितका पण आहे, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, यात पाणी पुरवठा, उद्योजकांसाठी पुरवठा आणि सिंचनीकरण या 3 बाबींचा त्या प्रकल्पामुळे फायदा होऊ शकतो, ज्यात नक्कीच शेतकरी जे आपले विदर्भातले आणि मराठवाड्यातले आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार। अच्छा सर, मला सांगा की परत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात कसा वापर केला जाईल? राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता झालं, IoT जे आपण म्हणतो, इंटरनेट ऑफ थिंग्स, यासाठी खूप मोठी तरतूद यावेळेस केली आहे। हवामान अंदाज घेणे किंवा पीक व्यवस्थापनासाठी काय स्मार्ट ऍप्स आपण बनवू शकतो त्याबद्दल राज्य सरकारने घोषणा केली आहे। सोबतच डिजिटल माती चाचणी करण्याची पण प्रयोजना त्यांनी यावेळेस दिली आहे या बजेटमध्ये। ड्रोन तंत्रज्ञानाचा आपण कसा वापर करू शकतो जेणेकरून ती शेती सिंचनात येऊ शकते याबद्दल पण त्यांनी भर दिला आहे। शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात AI आधारित ऍप्स म्हणा किंवा पोर्टल म्हणा, हे निर्माण करण्यासाठी स्टार्टअप्ससाठी आणि IT कंपन्यांसाठी त्यांनी प्रयोजन करून ठेवलंय। त्यात त्यांना सबसिडीज आणि बेनिफिट्स अवेलेबल आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा।
नक्कीच. खरं तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी फार सुंदर योजना आणि तरतुदी देखील करण्यात आलेल्या आहेत. नक्कीच. मला सांगा की विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जसे की रस्ते, विमानतळ, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बरोबर. तर यामुळे राज्याच्या विकासाला कितपत चालना मिळेल असं आपल्याला वाटतं? नक्कीच. मूलभूत योजना या कुठल्याही राज्यासाठी किंवा देशासाठी खरंच आर्थिकदृष्ट्या बेनिफिट पास ऑन करणाऱ्या असतात. जी. महाराष्ट्र सरकारने या आधी पण मूलभूत योजना ज्या डेव्हलप केल्या, जसं आपलं समृद्धी महामार्ग डेव्हलप झाला, त्याच अनुषंगाने नागपूर मेट्रो झाली, पुणे मेट्रो आहे, जी. मुंबई मेट्रो आहे. यांच्या एक्सपान्शनसाठी यावेळेस या बजेटमध्ये त्यांनी तरतूद केली. सोबतच वाढवण बंदर ची खूप मोठी घोषणा यावेळेस करण्यात जी. आली आणि वी आर हॅपी टू अनाऊन्स, आपल्याला खूप आनंद होईल की वाढवण बंदर विल बी पहिल्या टॉप 10 बंदरांपैकी पोर्ट्स पैकी एक जी. राहील इन वर्ल्ड मधल्या, वर्ल्डमध्ये. की जिथे आपले एक्सपोर्ट, आयात निर्यात हे खूप सुचारू रूपात आपल्याला करता येईल. जी. यामुळे काय होईल, रोजगाराच्या खूप मोठ्या संधी आपल्या महाराष्ट्र राज्यात निर्माण होणार आहेत. सोबतच लॉजिस्टिक खर्च कमी होऊन जाईल. तो जी. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आजपर्यंत आपली मेजर पॉइंट होती, कुठल्याही बाजारपेठेसाठी कुठली किंमत किती असायला हवी, तर ती किंमत आज तुमची जर कॉम्पिटिटिव्ह झाली बाकी स्टेट्सच्या कंपॅरिझन मध्ये, यूपी झालं किंवा साऊथ मध्ये स्टेट्स झाल्या, त्यांच्या कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्राची स्थिती खूप सुंदर होणार आहे. ओके. जसं की आपण बंदराचा उल्लेख केला, वाढवण बंदर, तर सरकारने बंदर, ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रांतील तरतुदीमुळे आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासावर काय परिणाम होईल? नक्कीच. जसं की मी सांगितलं, वाढवण जी. बंदर हा देशातला सगळ्यात मोठा एक एक्सपोर्ट कॉरिडॉर बनणार आहे, कंटेनर पोर्ट बनणार आहे, जी. ज्यामुळे नक्कीच आपल्या देशाची निर्यात व्हॅल्यू वाढून जाईल. हा. दुसरा मुद्दा जो आहे, नवीन ऊर्जा प्रकल्प, तर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासाठी पण आपल्या महाराष्ट्र सरकारने खूप मोठी तरतूद केलेली आहे, ज्यामुळे नक्कीच जितके पण उद्योजक आहेत त्यांना स्वस्त वीज मिळायला आज जी महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी आहे त्यांचे जे रेट्स आहेत ते बघता बाकीच्या बाजूच्या स्टेट्समध्ये आज आपले बिझनेसेस शिफ्ट होतात आहे, उद्योजक शिफ्ट होतात आहे. ते नको जायला म्हणून ह्या ऊर्जा प्रकल्पांचा खूप मोठा फायदा महाराष्ट्र स्टेटला होणार आहे. अच्छा, नक्कीच याचा फायदा होणार. मला सांगा की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूर मेट्रो सारख्या प्रकल्पांच्या कामगिरीबद्दल आपण काय सांगाल, आणि हे प्रकल्प महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत काय बदल घडवतील? नक्कीच. जसं की आपण बघितलंय, मुंबई हा आपल्या महाराष्ट्राचाच नव्हे तर पूर्ण देशाचा किंबहुना पूर्ण जगाचा एक आधारस्तंभ, आर्थिक आधारस्तंभ बनलेला आहे. ऑलरेडी 2 एक डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईत आहेत, तरी पण तो ओव्हरलोड आहे. तिथे आज जी कॅरेजची जी स्टोरेजची जी फी लागते त्यांना, जी त्यांना थांबायची त्यांना चार्जेस लागतात आहे, ते इतके ह्यूज आहेत, त्यामुळे त्यांचं आवागमन खूप डिफिकल्ट होत चाललंय. त्याच अनुषंगाने त्यांनी 3रा एअरपोर्टचं प्रयोजन आज नवी मुंबईत केलंय. प्लस नवी मुंबई टू मुंबई कनेक्शनसाठी त्यांनी मेट्रोचं पण प्रयोजन त्यात केलंय. तर यानी नक्कीच आपलं मुंबईत जे बाजारपेठ आहे तो आणखी डेव्हलप होईल, तो देशाशी आणि बाहेर जगाशी आणखी कनेक्ट होऊन जाईल. दुसरं नागपूर मेट्रोचं तर आपण बघतोच आहे की आज बघितलं तर रोजचे कमीत कमी 10 ते 15 लाख प्रवासी नागपूर मेट्रोचा वापर करतात आहे. नागपूर मेट्रो आज समजा 25-30 किलोमीटर दायऱ्यात होता, तो आज त्याचा दायरा 40-45 किलोमीटर झालेला आहे. तर सगळ्यांना अफोर्डेबल एक राहायसाठी एक जागा, प्लस त्यांना रोजगारासाठी संधी नागपूर शहरात, ही या मेट्रोमुळे पॉसिबल झालेलं आहे. जी. ओके. मला सांगा की राज्य सरकारच्या नवीन कर धोरणांबद्दल तुमचं काय मत आहे, आणि याचा महाराष्ट्रातील उद्योगांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो असं आपल्याला वाटतं? नक्कीच. लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी यावेळेस कर तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे नक्कीच जसं मी बोललो की ऊर्जा प्रकल्प पण गरजेचे आहेत, आपल्या मूलभूत सुविधांची पण ग्रोथ होणार आहे. त्याच अनुषंगाने जर कर कपात पण झाली तर जितके पण आपले उद्योग आहेत जे बाहेर चालले आहेत ते आपल्या महाराष्ट्रातच राहणार आहेत. प्लस सबसिडींची खूप अनाउन्समेंट चांगली झालेली आहे. ते काय काय आता अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहेत, तर त्याबद्दल कृषी मध्ये अनुदान मिळणार आहे, नवीन इक्विपमेंट्स विकत घ्यायसाठी त्यांना अनुदान मिळणार आहे. प्लस त्यांना ॲग्रो लोन घ्यायचं असेल त्यासाठी अनुदान आहे, सौर पंपांसाठी अनुदान मिळणार आहे. सोबतच जर आपण शिक्षण बघितलं तर नवीन शाळा कॉलेजेस टाकण्यासाठी पण अनुदान ही महाराष्ट्र सरकार यावेळेस बजेटमध्ये अनाउन्समेंट केली आहे. उद्योग जर स्वास्थ्य बघितलं, आपलं आरोग्य जर बघितलं तर नवीन हॉस्पिटल्स टाकणे, नवीन क्लिनिक्स टाकणे, त्यासाठी पण अनुदानाची प्रोव्हिजन या बजेटमध्ये करण्यात आली आहे. ओके सर, मला सांगा की आपल्या महाराष्ट्रातील अतिदुर्गम अशा नक्षलग्रस्त गडचिरोली सारख्या भागामध्ये या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी कोणत्या विशेष सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत? नक्कीच प्रियंका मॅम, जसं आपल्याला माहितीच असेल गडचिरोली हा आता स्टील हब बनत चाललाय. तर माझं असं व्यक्तिगत मत आहे की येणाऱ्या 4 ते 5 वर्षात हा गडचिरोली पट्टा जो आपण म्हणतो मागासवर्गीय आहे, जो आपण म्हणतो की नक्षलग्रस्त आहे, हाच गडचिरोली पट्टा रायपूरहून पुढे जाईल. आणि तिथे नो डाऊट या अर्थसंकल्पात त्यांनी खनिकर्म महामार्गाची पण योजना केली आहे. तर नो डाऊट फक्त तो एरिया स्टील हब म्हणून डेव्हलप नाही होता, तिथे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी पण येणार आहे, तिथे स्टोरेज फॅसिलिटी पण येणार आहे, तिथे गोडाऊन्स निर्मितीसाठी पण प्रोत्साहन देण्यात येतात आहे. सोबतच तिथले जितके नक्सलाइट आहेत त्यांना पण पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारच्या तरतुदी आहेत, तर त्या पण योग्यरित्या राबवण्यात येणार आहेत. ओके माझा शेवटचा प्रश्न की एकूणच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं किती प्रभावी वाटतो आणि यातील कोणत्या मुद्द्यांवर अधिक भर देण्याची आपल्याला आवश्यकता आहे? नक्कीच प्रियंका मॅम, जसं की आपण बघितलं महाराष्ट्राचा जर GDP बघितला तर तो 7.3% आहे आणि पूर्ण आपल्या देशाच्या GDP पेक्षा ऑलमोस्ट 6.5% जास्त आहे. सो महाराष्ट्र राज्य हा पूर्ण देशाच्या कंपॅरिझन मध्ये चांगलाच परफॉर्मन्स करतोय. पण जसं आता कृषी कर्जमाफी झाली किंवा ग्रामीण विकास झाला, या आणखी भर करण्याची गरज आहे. आपण नो डाऊट जसं रस्ते बांधणीची गोष्ट करतोय तर त्यात ग्रामीण मुख्यमंत्री ग्राम विकास योजना ही जी आहे त्यात थोडी तरतूद आणखी वाढवायला हवी. प्लस पाणी पुरवठ्यात आपण नदी जोड प्रकल्प तर नक्कीच केलेत, पण जसं तुम्हाला आठवत असेल आधी याच सरकारने, याच गव्हर्नमेंटनी पाटबंधारे चालू केले होते. त्यामुळे नक्कीच मराठवाडा आणि विदर्भात सिंचन योग्य जागा वाढली होती, त्याला आणखी भर द्यायला हवी नदी जोड प्रकल्पासोबतच. प्लस MSME जितके बिझनेस आहेत ते आपले मेन उद्योजक आहेत. मोठे बिझनेस तर नो डाऊट इम्पॉर्टंट आहेच, पण MSME बिझनेस साठी आपण काय तरतूद करू शकतो? कोणता स्टार्टअप आहे तर स्टार्टअपला सीड फंडिंग लागते, कुठलाही बिझनेस करायला सुरुवातीला फंडिंग लागते. त्यासाठी जसं राज्य सरकार जसं सेंट्रल गव्हर्नमेंटची गॅरंटी स्कीम आहे, तशाच स्टेट गव्हर्नमेंटची जर गॅरंटी स्कीम आली तर MSME ला पण थोडासा हातभार लागू शकतो. आणि बस हेच आहे की कृषी संदर्भात मेन फोकस आहे. नो डाऊट महाराष्ट्रात आपला विदर्भ पट्टा झाला किंवा मराठवाडा पट्टा झाला तर कृषी प्रधान आपले हे पट्टे आहेत, तर शेतकऱ्यासाठी नक्कीच हा अर्थसंकल्प खूप चांगला आहे. याचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्यावा आणि जितके पण आपले परिचित आपले केंद्र आहेत, जे माहिती केंद्र आहेत, त्या माहिती केंद्रात जाऊन नक्कीच याचा काय बेनिफिट आपण पास ऑन करू शकतो, कसं घेऊ शकतो, त्या संदर्भात नक्कीच तुम्ही माहिती घ्यायला हवी. खरंच आपण सांगितलंच की कृषी क्षेत्रामध्ये कृषींसाठी फार सुंदर अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेलं होतं आणि याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकरी वर्गाला नक्कीच होणार, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह.
तोवर नमस्कार.